आज आपण 8th स्टँडर्डचं चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल घेणार आहोत. त्यामधलं प्रॅक्टिस सेट 12.1. 12.1चा पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. डिसाईड वेदर द व्हॅल्यूज आर सोल्युशन ऑर नॉट. म्हणजेच काय, आपल्याला एक सोल्युशन दिलेलं असेल, एक इक्वेशन दिलेलं असेल, त्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, त्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आणि ते त्याचं सोल्युशन आहे की नाही हे बघायचं. पहिले इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, x - 4 = 3. इक्वेशन घेऊन घ्यायचं. x - 4 = 3. एक्सची फर्स्ट व्हॅल्यू दिली -1. पुट x = -1. x = -1 इक्वेशनमध्ये पुट करायची. इक्वेशन आहे x - 4 = 3 - 1 - 4 = 3 -5 = 3. -5 = 3 हे सोल्युशन सारखं नाही आलं, म्हणून -5 is not equal to 3. Therefore x = -1 is not a solution. सेकंड, आपल्याला एक्सची व्हॅल्यू 7 पुट करायची आहे. पुट x = 7. दिलेलं इक्वेशन आधी लिहून घ्यायचं. x - 4 = 3. एक्सची व्हॅल्यू 7 पुट करायची. 7 - 4 = 3. 7 - 4 = 3 = 3. हे आपलं एक्सची व्हॅल्यू सोल्युशन 3 आलं, म्हणून हे आपलं therefore x = 7 is a solution. आता तिसरी एक्सची व्हॅल्यू दिली आपल्याला. एक्सची व्हॅल्यू -7 पुट करायची आहे. पुट x = -7. इक्वेशन लिहून घ्यायचं आपलं. x - 4 = 3. एक्सची व्हॅल्यू -7 पुट करायची. -7 - 4 = 3. -7 - 4 11 -11 = 3. -11 is not equal to 3 येतात. Therefore x = -7 is not a solution. प्रॅक्टिस सेटमधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आज आपल्याला दिलेलं आहे. आता इथे व्हेरिएबल m वापरला आहे. 9m = 81. mच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायला सांगितल्या आहेत. 3 9 -3. सोल्युशन घेऊन घेऊ. दिलेलं इक्वेशन 9m = 81. पुट m = 3. 9 * mची व्हॅल्यू 3 पुट करायची. 3 = 81. 9 × 3 = 27 = 81. 27 is not equal to 81 in, म्हणून therefore m = 3 is not a solution. आता mची व्हॅल्यू 9 पुट करायची आहे. पुट m = 9. इक्वेशन घेऊन घेऊ. 9m = 81. 9 × 9 = 81. 9 × 9 81 = 81. Therefore m = 9 is a solution. थर्ड, आपल्याला mची व्हॅल्यू -3 पुट करायची आहे. पुट m = -3. दिलेलं इक्वेशन घेऊन घेऊ. 9m
इज इक्वल टू 81. 9 इंटू एमची व्हॅल्यू -3 पुट केली इज इक्वल टू 81. 9 इंटू -3 -7 27 इज इक्वल टू 81. -27 is not equal to 81 in, therefore m is equal to -3 is not solution.